आज मी बनवली होती शेंगदाण्याची चटणी, जी खूप सोपी आणि पटकन बनणारी रेसिपी आहे। तुम्ही पण ट्राय करू शकता। तर चला बघूया कशी बनवायची। ते इथे मी लसूण घेतलेले होते आणि त्याला ठेचून घेतलेला आहे मस्त, आणि साईडला मी शेंगदाणे भाजलेली आणि भाजल्यानंतर त्याला असं मस्त बारीक करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता तवा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि मस्त गरम झाल्यानंतर आपला जो लसूण होता, जो मी ठेचून घेतलेला होता, तो त्याच्यात टाकायचा आहे आणि मस्त त्याला परतून घ्यायचा आहे। आणि आता आपण थोडंसं हळद टाकणार आहोत आणि थोडीशी इथं मी लाल मिरची पावडर टाकले, थोडीशी मी आगरी मसाला टाकला आणि लाल मिरची पावडर टाकलेला होता। आता ह्याला मस्त मिक्स करून घेणार आहोत। मस्त क्रिस्पी झाली की त्यानंतर आपल्याला आता शेंगदाणे टाकायचे, जे आपण बारीक करून घेतलेलं आहे ते टाकायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं। बारीक गॅस ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवर मस्त कुरकुरीत होऊ द्यायची आहे। आणि आता आपण मीठ टाकणार आहोत। तर अशी आपली मस्त चटणी रेडी होते। त्याला 5 मिनिटं बारीक गॅसवर आपण ठेवणार आहोत। मस्त कुरकुरीत झाली की आपण खायला रेडी। तर अशी मस्त आपली रेसिपी बनवून होते। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल। आता मी गॅस बंद केलेला आहे, चटणी रेडी आहे, अशी मस्त झालेली आहे। तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला असं सपोर्ट करा।